ओके, आपण पुढचा पॉईंट बघूया. फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 अँड SN2 मेकॅनिझम. म्हणजे ज्या काही घटक आहेत, जे फॅक्टर आहेत की जे SN1 आणि SN2च्या मेकॅनिझमवर परिणाम करतात. त्यातला पहिला आहे तो म्हणजेच नेचर ऑफ सबस्ट्रेट. नेचर ऑफ सबस्ट्रेट. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की SN1 आणि SN2 रिएक्शन मेकॅनिझम हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कंप्लीट होतात. SN2 रिएक्शन मेकॅनिझममध्ये पेंटाकोऑर्डिनेट आणि क्राउडेड स्ट्रक्चर असतं ट्रान्झिशन स्टेटमध्ये. यापेक्षा वेगळं म्हणजे SN1मध्ये अशा प्रकारचं क्राउडिंग नसतं. कारण पहिल्यांदा SN1मध्ये टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन तयार होतो. त्याच्यामुळं नॉर्मली जे काही प्रायमरी अल्किल हलाईड आहेत, प्रायमरी अल्किल हलाईड हे SN2 रिॲक्शन मेकॅनिझम फॉलो करतात आणि ही जी रिॲक्टिव्हिटी आहे ही कमी यूज होते सेकंडरी अल्किल हलाईड आणि देन टर्शरी अल्किल हलाईड. म्हणजेच SN2 रिॲक्शन मेकॅनिझम हे इझिली प्रायमरी अल्किल हलाईडमध्ये होते आणि सेकंडरीमध्ये त्याच्यापेक्षा कमी, टर्शरीमध्ये ही जास्त फेवर होत नाही. म्हणजेच काय, या SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये नेचर ऑफ सबस्ट्रेट हा महत्त्वाचा फॅक्टर असतो. त्याच पद्धतीनं SN1 रिॲक्शनमध्ये रेट ऑफ रिॲक्शन हा फक्त सबस्ट्रेटवर अवलंबून असतो. SN2मध्ये सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाईल या दोन्हीवर रेट ऑफ रिॲक्शन अवलंबून असतो. तसं SN1मध्ये फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शन रेट अवलंबून असल्यामुळं इथं जरी स्टेरिक क्राउडिंग असलं तरी टर्शरी अल्किल हॅलाईड यांच्यामध्ये इझिली SN1 रिॲक्शन मेकॅनिझम घडून येतं. त्याखालोखाल सेकंडरी आणि त्याखालोखाल प्रायमरी. म्हणजे SN1 हे एक्झॅक्टली अपोजिट SN2 रिॲक्शन मेकॅनिझमच्या असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जनरली आपण म्हणूया की जिथं बल्की अल्किल ग्रुप्स कॅन बी इझिली अकोमोडेट इन द प्लॅनर कार्बोकॅटायन्स. हे पॉईंट्स तुम्ही समजून घ्या. दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजेच न्यूक्लियोफिलिसिटी. आता न्यूक्लियोफिलिसिटी म्हणजे काय, हा पॉईंट आपण थोडक्यात समजून घ्या. न्यूक्लियोफिलिसिटी. ओके, याच्या आधी एक जो पॉईंट मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजेच बल्किनेस किंवा क्राउडीनेस. ज्या कंपाऊंडमध्ये जनरली आपण बघितलं असेल की SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये CH3 हा घटक आहे आणि SN1मध्ये इथं CH3 आहे, इथं C आहे, इथं CH3 आहे, इथं CH3 आहे आणि इथं आपला हॅलाईड आहे, इथं हॅलाईड असतो. इथं कमी क्राउडिंग आहे. याच्यापेक्षा वेगळं जास्तीत जास्त इथं हायड्रोजन हे 3 हायड्रोजन जे आहेत ह्या कार्बनसाठी असणार. इथं सेम कंडिशन, इथं क्राउडिंग इथं हायड्रोजन असेल, इथं हायड्रोजन असेल, इथं हायड्रोजन असेल. म्हणजे इथं क्राउडिंग वाढलेलं पाहायला मिळतं आणि त्या क्राउडिंगच्या कंडिशनमध्ये या हॅलाईडवर न्यूक्लियोफाईल इनिशियली अटॅक करू शकत नाही. आता इथं याच कंडिशनमध्ये आपल्याला नेचर ऑफ सबस्ट्रेट हा अतिशय महत्त्वाचा ठरतो की हा नेमका
घटक कसा आहे, म्हणजे नेमका कंपाऊंड कोणता आहे. त्यामुळं हा एसेन रिॲक्शनवर हा जो नेचर ऑफ सबस्ट्रेट हा जो फॅक्टर आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे म्हणजे न्यूक्लिओफिलिसिटी. आता न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे काय, पहिल्यांदा आपण न्यूक्लिओफाईल ही अशी स्पेशीज असते की जी न्यूक्लिओफाईल ही अशी स्पेशीज असते ज्याला आपण इलेक्ट्रॉन रिच म्हणूया, की जी बॉन्डसाठी बॉन्ड प्रिपरेशनसाठी तयार होण्यासाठी इलेक्ट्रॉन डोनेट करते किंवा देते. हे दुसऱ्या सबस्टन्सला, दुसऱ्या कंपाऊंडला बॉन्ड तयार करण्यासाठी आपल्याकडे इलेक्ट्रॉन देत असते. याला न्यूक्लिओफिलिसिटी असं म्हटलं जातं. आता इथं होतं काय बघा, जो काय न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे ह्या न्यूक्लिओफिलवर त्याच्याकडं त्याचे इलेक्ट्रॉन्स असतात. ज्यावेळी लिव्हिंग ग्रुप हा कार्बनपासून लिव्ह होतो म्हणजे ब्रेक होऊन बाहेर पडतो, त्यावेळी तिथं SN1 बघितलं की तिथं कार्बोकॅटायन तयार झालेला असतो. त्याला इलेक्ट्रोफिल म्हणतात, की जिथं इलेक्ट्रॉनची कमतरता असते अशा ठिकाणी तो न्यूक्लिओफाईल अटॅक करतो. तर आपण हे रिॲक्शन मेकॅनिझम बघत असताना पाहिलेलं आहे. तर ज्यावेळी पॉवरफुल न्यूक्लिओफिल अटॅक करतो सबस्ट्रेटवर, म्हणजे उदाहरणार्थ या कार्बोकॅटायनवर आपण म्हणूया CH3 CH3 आणि CH3 याच्यावर प्लस चार्ज आहे, याला इलेक्ट्रोफिल म्हणतात. आणि याच्यावर अटॅक करणारा हा जो न्यूक्लिओफिल असेल कुठलाही, म्हणजे OH मायनस नॉर्मली म्हणा, पण हा याच्याकडं इलेक्ट्रॉनची पेअर असते असं म्हणूया, की जो डोनेट करतो बॉन्डमध्ये. आणि हे इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड इलेक्ट्रॉन दिल्यानंतर इथं अशा प्रकारचा प्रॉडक्ट तयार होतो. CH3 हा न्यूक्लिओफिल आहे. तर अशा पद्धतीनं जर पॉवरफुल न्यूक्लिओफिल सबस्ट्रेटवर अटॅक केला तर ते जनरली त्या ठिकाणी SN2 रिॲक्शन मेकॅनिझम इझिली 1 स्टेपमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच पद्धतीनं SN1 रिॲक्शनचा रेट हा फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असल्यामुळं इट इज इंडिपेंडंट ऑन द नेचर ऑफ न्यूक्लिओफिल. म्हणजेच काय, न्यूक्लिओफिलच्या कॉन्सन्ट्रेशनचा त्याच्यावर कुठल्याही SN1 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा इफेक्ट होत नाही, म्हणजे त्यास जास्त संबंध येत नाही. त्यामुळं न्यूक्लिओफिल जो आहे तो पहिल्या स्टेपमध्ये SN1 रिॲक्शनमध्ये रिॲक्ट होत नाही. तो सेकंड स्टेपमध्ये, जी फर्स्ट स्टेप आहे त्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायनवर अशा प्रकारे इथं तो अटॅक करतो. तर याला पण न्यूक्लिओफिलिसिटी म्हणतात. तिसरा पॉईंट जो आहे त्याला सॉल्वंट प्रॉपर्टी हा फॅक्टर जो आहे हा SN रिॲक्शनमध्ये इफेक्ट करणारा असलेला पाहायला मिळतो आपल्याला. तर SN1 रिॲक्शन मेकॅनिझम जे आहे ते त्याच्यामध्ये कार्बोकॅटायन तयार झालेला पाहायला मिळतो ॲज अ इंटरमिडिएट प्रॉडक्ट. आता ज्यावेळी ज्यांची आयोनायझिंग कपॅसिटी चांगली आहे किंवा ते पोलर सॉल्वंट आहेत, याच्यामध्ये सॉल्वेशन चांगल्या पद्धतीने होत असतं. आता सॉल्वंट प्रॉपर्टी ही आपल्याला प्रोटिक आणि अप्रोटिक सॉल्वंट अशा प्रकारे असलेले पाहायला मिळतात. आता प्रोटिक म्हणजे काय, ज्यांची हायड्रोजन बॉन्डिंग कपॅसिटी जास्त असते, हायड्रोजन बॉन्डिंग कपॅसिटी असते, बॉन्डिंग कपॅसिटी चांगली असते, जास्त असते असं म्हणूया आपण, त्याला प्रोटिक सॉल्वंट असं म्हटलं जातं. आणि याच्या विरुद्ध ज्यांची कपॅसिटी लेस असते, हायड्रोजन बॉन्डिंग कपॅसिटी लेस असते, त्याला अप्रोटिक सॉल्वंट असं म्हणतात. तर हा फॅक्टर SN रिॲक्शनच्या
मेकॅनिझमवर घडत असतो. जनरली वी कॅन से द पोलर सॉल्वंट युजली डिक्रीज द रेट ऑफ SN2 reaction. This one, the polar solvent decrease the rate of SN2 reaction, whereas the aprotic solvent have low polarity which favors SN2 reaction. ओके, या पद्धतीनं आता SN1 जी रिॲक्शन आहे ह्या रॅपिड आणि फास्ट असतात आणि त्या फेवर करतात पोलर प्रोटिक सॉल्वंटनं ॲज कम्पेअर टू अप्रोटिक सॉल्वंट. म्हणजेच प्रोटिक सॉल्वंट हे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम फेवर करतात, FAVOURs, while aprotic solvent favors SN2 reaction, like this one. Therefore, we are studying in this video the effects of factors affecting SN reaction mechanism. ओके, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण एलिमिनेशन रिॲक्शन स्टडी करूया. ओके, थँक्यू.